बाळू तस्करांच्या मुजोरीमुळे दवंगी कुटुंबाचे संपूर्ण राज्यात महसूल मंत्र्यांनी बाळू धोरण राबवून वाळू तस्करीवर लगाम लावण्याचा प्रयत्न केला. मात्र कोपरगाव तालुक्यातील वाळू तस्करांनी त्यांचा हा प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडला आहे. कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी या गोदावरी नदी काठावरील गाव शिवारांमध्ये वाळू तस्करांनी अक्षरशः हौदोस घातला आहे आणि या वाळू तस्करीकडे महसूल आणि पोलीस प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे. यामुळे या गावातील गावकऱ्यांचे जगणे अक्षरशः कठीण झाले आहे. मळेगाव थडी गावच्या हद्दीत राहणारे शांताराम दवंगे या शेतकरी कुटुंबाला या वाळू तस्करांच्या जाचामुळे आपले राहते घर व शेती दोन्हीही सोडण्याची वेळ आली आहे. आमची वाळूची प्रशासनाला खबर देतो या संशयातून येथील वाळू तस्करांनी आपले उभे पीक नांगरून तसेच मुलास बेदम मारहाण करण्यात आली असल्याचे शांताराम दवंगे व त्यांची पत्नी निर्मला दवंगे यांनी सांगितले आहे. माझं नाव शांताराम रंगनाथ दवंगे, राहणार मळेगाव थडी. वाळू तस्करांनी म्हणजे आमच्या पुतणीचं नाव घेतलं चालेल ना. कांताराम म्हणजे गणेश कांताराम दवंगे, अमोल चांगदेव दवंगे यांनी वाळूचा साठा केला होता. त्या साठ्याचा पण बोजा आमच्या सामायिक क्षेत्रावर पडला. तो बोजाचा राग धरून तिने आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली. व तुम्ही वारंवार तहसीलला जात्या, पोलीस स्टेशनला जात्या, माहिती देत्या, आमच्या खबरी देत्या. त्याच्यामुळे आमचे गंगामध्ये तहसीलचे लोकांचे ड्युट्या लागलेले आहे. आमचा त्याच्यात काही दोष नसताना त्यांनी आमच्यावर राग धरला आणि आम्हाला वारंवार त्रास होतो. आम्हाला हाणमार केली, आमच्या मुलाला सुद्धा हाणमार केली. राऊंड्याच्या स्टँडवर आम्हाला बोलून रात्री 12:47 तिने आम्हाला बोलून घेतलं रात्री आणि आम्हाला तिथं माझ्या मुलाला आणि माझ्या पत्नीला आम्हाला मारहाण केली. शेती नांगरली आमच्यावाली. घास होता आमचा, तो घास सुद्धा नांगरून टाकला त्यांनी. काय मागणी तुमची? तर आमची एवढीच मागणी आहे का बाबा याच्यावर प्रशासनाने ना काहीतरी लक्ष देऊन या गुंडावर काहीतरी वचक बसला पाहिजे. यासाठी तुम्ही काय केलंय? कोणाकोणाला निवेदन दिले? आम्ही याच्यासाठी तहसीलला निवेदन दिलं, पोलीस स्टेशनला दिलं, प्रांत, SP, कलेक्टर एवढ्याला बी निवेदन दिलेले आम्ही. गृहमंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन तुम्हाला काय सांगितलंय? कोपरगाव पोलीस स्टेशन फक्त उडवडीची उत्तर देत. आम्ही आलो कामाला तर बघतो करतो. आमच्यावर ते म्हणजे काही त्यांच्यावर डिसिजन घेतलं नाही, काहीच नाही. फक्त उडवडीची उत्तर दिली आम्हाला का आम्ही करतो त्यांच्यावर कारवाई. त्यांच्यावर आज दुपारपर्यंत काहीच कारवाई झालेली नाही. आणि त्यांच्यावर कारवाई जर झाली असती तर त्यांना काहीतरी वचक बसला असता, त्यांनी असे उद्योग केले नसते परत. आणि आमचा शिवाय आम्ही जर कुठं बाहेर निघालो तर आमचा पाठलाग करणे. मी 100 नंबरला फोनसुद्धा करून 100 नंबरनं यांना सांगून सुद्धा हे पोलीस स्टेशननं काहीच दक्षता घेतली नाही त्याच्यावाली. जर पोलिसांनी तर तहसीलदार साहेबांनी जर याच्यावर बंदोबस्त नाही केला तर आम्हाला सामूहिक आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. शांताराम दवंगे, राहणार मळेगाव थडी. वाळू तस्करांकडून आम्हाला जो त्रास झाला या 3/6/2024 रोजी माझ्या मुलाला व माझ्या पतीला रौंदा स्टँडवर बोलून आम्हाला जबरदस्त मारहाण केली. मळेगाव थडीतील वाळू तस्कर व कोळपेवाडीचे 4 गुंडे बोलवून माझ्या मुलाला व माझ्या नवऱ्याला बेदम मारहाण केली. त्या गुंडांचे नावं बाबासाहेब उर्फ तात्या रामदास खून, आप्पा उर्फ कृष्ण अर्जुन दवंगे, भाऊराव वामन, नारू विशाल अशोक खोंड, वाल्मिक बबन राजगुरू, प्रतीक उर्फ खाऱ्या कोळपे कोळपेवाडी, सागर थोरात कोळपेवाडी, राधा कोळपे कोळपेवाडी, देवराम वाल्मिक कोळपे कोळगाव थडी. हे 4 गुंडे बाहेरून बोलून माझ्या मुलाला व मला बेदम मारहाण केली. माझे कपडे फाडले, माझी त्यांनी अवस्था केली आणि आम्ही तिथून आमच्या मुलाला उचलून पोलीस स्टेशन इथे येत असताना आम्हाला पोलीस स्टेशनला सुद्धा ते आडवे झाले. आमची केस न घेताना बोटे पोलिसांनी आम्हाला दवाखान्यात जायला सांगितलं. तर आम्ही बाहेर गेलो तर यांनी आमचा तिथं पण आम्हाला आडवे झाले. खाऱ्या आणि अजून त्याचे 2 साथीदार. आम्ही तिथंच थांबून राहिलो. ते आमच्या बाई माणसं घेऊन केस करायला आल्या, आदिवासीच्या बाया घेऊन केस करायला. हा तात्या खोड त्याच्या गाडीत बसून आणल्या. तिथून आम्हाला बोटे पोलिसांनी सकाळी 6 वाजेपर्यंत बसून ठेवलं
आम्ही केस दिली आणि सकाळी 6 वाजता घराकडे गेलो तर तो आमचा मुलगा निघून गेला. खूप बेदम मारहाण होती. 15 दिवसांची सापडून दवाखान्यात आजही ॲडमिट येतो बरं का मुलगा. हो, आजही बेबी दवाखान्यात आहे. तर हे मुलं आम्हाला शिवीगाळ करता, रस्त्याने जाता, आरोळे ठोकिता, किरकाळ्या मारत्या. त्याच्यानंतर 8 दिवसांनी आमच्या पुतण्या अमोल चांगदेव दवंगे, गणेश कांताराम दवंगे आपल्याला आड्या वाटण्या करायच्या, घास नांगरून टाकला. माझा बिघाभर 20 गुंठे घास नांगरला. आणि आता त्याच्यावर 15 दिवस झाले हा गणेश कांताराम दवंगे त्याचं शेत तसंच पेरून राहिलं, माझा घास नांगरून टाकला. मग आम्ही शेतात जरी चाललो, रस्त्याने जरी चालतो, हा आमच्या शेल्प्या काढितो, बोटे पोलिसाला पाठवितो. इथं पोलीस स्टेशनला न येताना तिथूनच हे करतात. पोलीस स्टेशनने आमचं मनावर धरलं नाही. आमच्या मुलाला काय झालं तो पण तपास केला नाही. आम्हाला मारहाण केली ती पण तपास केला नाही. आणि आम्ही वारंवार गरके मारितो. आणि वारंवार गरके मारून 18 तारखेला गणेश कांताराम दवंगे आणि आमच्या चुलत भाऊबंदाची इथं आम्ही भेटायला जात असताना रात्री 9 वाजता आम्ही तिथून घराकडे आल्यावर रामद्याला फरळ घेण्यासाठी चाललो. तर यांनी आमच्या मागं कारपीव लावली. तिच्यात किती गुंडे होते काही नाही, पण तो पुढं ड्रायव्हर होता, आम्ही ओळखला. आम्ही तेथून 100 नंबरला फोन करून पोलीस स्टेशनला आलो. पोलीस स्टेशनने आम्हाला सांगितलं का उद्या या मोठ्या साहेबाला भेटा. आमच्यावर त्यांनी खूप दहशत निर्माण झालेली. आम्ही भीतीच्या सावटाखाली जगत आहे. आम्हाला कुठेही जाण्याचा त्यांनी आमचा पाठलाग चालू केला आहे. आम्ही जगायचं का मरायचं. हो, पोलिसांनी जर कारवाई केली नाही व आम्हाला जर हे दिलं, आम्हाला जर संरक्षण दिलं नाही तर आम्ही इथून पुढं आमच्या जीवन संपविण्यास आम्ही आत्महत्या करण्यास प्रवृत्त आहोत. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.